बीड लोकसभेत मराठा ओबीसी फॅक्टरीची एंट्री. उपोषण करून आरक्षण मिळणार नाही. आज पंकजांचा रोख कुणाकडे? माझ्या वाटेला जाऊ नका, जरांगेंचा पंकजांना इशारा. पंकजा मुंडे यांनी सभेमध्ये बोलताना सकाळ सकाळी झोपून उपोषण करून तुम्हाला आरक्षण मिळणार नसल्याचं असं एका प्रचारादरम्यान सांगितलं. आता पंकजांचा रोख कुणाकडे आहेत हे त्यांच्या विधानावरून नक्कीच कळून येतं. यावरती बोलताना जरांगेंनी नक्कीच माझ्या वाटेला जाऊ नका, जरांगेंचा असा पंकजांना दिलेला इशारा. आजपर्यंत जरांगे ही आपण पंकजा मुंडेंच्या विरोधात नाही असं बोलत होते, पण आज ज्या प्रकारे पंकजा मुंडेंनी जरांगेवरती ताण धरला आहे, त्यामुळे नक्कीच की जरांगे हे पंकजा मुंडेंच्या विरोधात उभे होतील आणि मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये दुतावला जाईल. आता बीड लोकसभेमध्ये कुठेतरी मराठा वर्सेस ओबीसी फॅक्टरची एंट्री झाल्याचं दिसून येत आहे. कारण एकीकडे पंकजा मुंडे या ओबीसी फॅक्टरची मदत घेत आहेत, तर मनोज जरांगेंची मराठ्याची ताकद ही दिसून येत आहे. त्यामुळेच कुठेतरी बीड लोकसभेमध्ये ओबीसी वर्सेस मराठा फॅक्टर निर्माण झालेला आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर नक्कीच करा. पण पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा. जय महाराष्ट्र पब्लिक.